मी उल्का उद्धव पटवर्धन, उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. हा छान असा कोवळा दुधी मिळाला आहे, तर त्याचे आपण अशी मिक्स पिठं घालून पौष्टिक असं मी थालीपीठ करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी आता आपण दुध्या सोलून घेणार आहोत आणि नंतर ते किसणीवर किसून घेणार आहोत आणि मग मी पुढची कृती तुम्हाला दाखवते. सोलून घेऊया. किती छान कोवळा कोवळा दुधी आहे बघा. आपण हा दुधी आपला सोलून झालाय. एकदम छान कोवळा कोवळा दुधी आहे. बारीक किसणीनं किसून घेणार आहोत. हा दुधी किसून घेतलेला आहे, त्यामध्ये हा थोडा बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. कांदा आवश्यक आहे असं नाही, पण कांदा घालून थालीपीठ आणखीन खुसखुशीत होतं, त्याच्यामुळे कांदा. चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, हेच प्रत्येकानं आपल्या आवडीनुसार घालावं. नाही तिखट विखट हे आपल्या प्रत्येकाच्या घरात किती तिखट आवडतं त्या मानानं घालावं. हिंग, धण्याची पावडर थोडी, जिऱ्याची पावडर ह्या दुधीच्या ह्याला छान लागते, एकदम मस्त वास येतो त्याचा. जिऱ्याची पावडर, आलं लसूण, आलं लसणीचा ठेचा हा तेलावर परतलेला आहे, तो घातला आहे. हे आधी जरा हातानं, नंतर एकदमच करते खरं. आता थोडं 1-2 चमचे बेसन घातले. एक वाटीभर ज्वारीचं पीठ, एक मोठा चमचा बाजरीचं पीठ, चमचाभर नाचणीचं पीठ, अशी आपण सगळी पिठं आता घातलेली आहेत. हे एकदम आपलं हेल्दी थालीपीठ होणार आहे. सगळं यामध्ये घालून झालेलं आहे. आता मी सगळं आधी पहिल्यांदा हातानं मिक्स करून घेणार आहे. थोडं याच्यात तेल घालते. आधी तीळ घालणार आहे, थोडे भाजलेले तीळ थोडे घातले, छान लागतात. पीठ आपण सगळं मिक्स करणार आहोत आणि पाणी लागेल तसंच लावणार आहोत. पाणी कारण दुधीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपण मुळात पीठ घट्टच भिजवायचं आहे आणि लागलं तरच आपण पाणी घालायचं आहे. समजा 10 मिनटं पीठ ठेवायचं असेल तर घट्ट भिजवून ठेवायचं, कारण ते सैल होतं नंतर. त्याच्यामुळे आधी पाण्याचा विशेष वापर करायचा नाही, अगदी थोडं लागलं तर लावायचं. थोडं पाणी घालणार आहे, पण अगदी थोडं घालणार आहे. थोड्या वेळानं त्याला पाणी सुटेल. हे बघा कसं मऊ मऊ होतं आहे ते. तरी अगदी थोडं लावते, कारण मी जास्त वेळ पीठ ठेवणार नाही आहे, लगेचच थालीपीठं करणार आहे. एकदम अशी पौष्टिक रेसिपी आहे. पण तवा तापत टाकला आहे, बिडाचा तवा घेतलेला आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. बिडाच्या तव्यावर सगळं छान होतं. एकदा तो तापला व्यवस्थित की सगळ्या गोष्टी छान होतात. फक्त तो तयार तवा व्हायलाच वेळ लागतो, व्यवस्थित व्हायला. आपला तवा बऱ्यापैकी गरम होत आला आहे, तर मी तुम्हाला थालीपीठ लावून दाखवते. हे बघा कसं पीठ सैल होत जातं. घट्ट गोळा केला तरी ते सैलच जातं, त्याच्यामुळे मुळातच घट्ट ठेवायचं. तर आपण थोडं थोडं घेऊन
थालीपीठ तुम्हाला करून दाखवते. आपण फडक्यावर दाखवणार आहे तुम्हाला, म्हणजे अगदी सोपी पद्धत, कोणालाही करता येईल. हात भाजायचा वगैरे काही प्रश्न येत नाही फडक्यावर केलं की, कारण फडकावर टाकला की काही प्रश्न येत नाही. त्याच्यामुळे फडक्यावरची ही पद्धत अतिशय चांगली आहे. केळीचं पान किंवा काही प्लॅस्टिकवर पटकन प्लॅस्टिक जळू शकतो, हात भाजू शकतो. त्याच्यामुळे ही पद्धत अतिशय, किंवा केळीच्या पानावर लावायचं तेही चांगलं. आता इकडे काही ठिकाणी म्हणजे खेडेगावात चांद्याची पानं वगैरे मिळतात, त्याच्यावर सुद्धा आपण लावू शकतो. असं आता हे आपण थालीपीठ लावून घेतलं आहे. सगळीकडून छान भाजलं जाण्यासाठी आपण त्याला जाड पातळ आपल्या आवडीप्रमाणे करावं. कितीही पातळ करायचं म्हटलं तरी करू शकतो आपण, तोही काही प्रश्न नाही. पण थालीपीठ थोडं जाड चांगलं लागतं. असे होल पाडून ठेवायचे, म्हणजे तेल या होलामधून टाकलं की व्यवस्थित सगळीकडे लागतं. आता आपण तव्यावर थालीपीठ घालणार आहोत. तर ही पद्धत बघा किती सोपी आहे ती. हात भाजत नाही, काही होत नाही. तव्याला तेल आपण लावलेलंच आहे. परत याच्यावर थोडं थोडं तेल घालणार आहोत. कमी तेलाचा नाश्ता आणि पोटभरीचा पौष्टिक नाश्ता आहे. तेल खूप कमी लागतं. दुधाचे मुठिये सुद्धा करतात, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे करून. आता परत तेल लावायला लागत नाही आहे थालीपीठाला. आता परत दुसरं करूया. फक्त हे व्हायला वेळ लागतो. भाजणीचं थालीपीठ झटकन होतं आणि हे भाजून निघायला थोडा वेळ लागतो, पण लागतं टेस्टी आणि करायला एकदम सोपं. सगळी पिठं एका वेळी पोटात जातात. याच्यात अजूनही आपण भाज्या घातल्या तरीसुद्धा चालू शकतो. याच्यात आपण महत्त्वाचं म्हणजे ज्वारीचं पीठ जरा जास्त घातलं आहे. तेल बघा, इतर म्हणजे कागदा बिगदावर घेतलं किंवा तर तेल लागतं लावायला. ह्याच्यात तेलाचा वापर होत नाही. तेल फार कमी जातं ह्या थालीपीठातून. प्लॅस्टिकवर किंवा केळीच्या पानावर म्हटलं की तेल लावायला लागतं, ह्याच्यावर तेल लावायला लागत नाही. खूप जुन्या जुन्या रेसिपी मी तुम्हाला दाखवते, नक्की सगळ्यांनी बघत जा. कोकणातले सगळे प्रकार दाखवलेले आहेत. काही पदार्थ खरंच बघितलेले नसाल किंवा माहितीसुद्धा नसतील. अगदी जुन्या लोकांना माहिती आहेत, पण आता नवीन लोकांना हे पुढच्या काही माहिती नसतं. त्याच्यामुळे जुने व्हिडिओ बघा. काढून बघूया. किती सुंदर कलर आलाय बघा आणि किती छान दिसतंय ते. भरपूर सगळं साहित्य घातलेलं आहे आणि सगळी पिठं, त्याच्यामुळे ते एकदम सुंदर दिसतंय. काही वेळ लागतो थोडा शिजायला, पण सावकाशपणे काढूया जरा. सुंदर खमंग थालीपीठ. फक्त याला वेळ लागतो. भाजणीचं थालीपीठ असेल तर ते झटपट होतं, याला वेळ लागतो. पण वेळ लागला तरी खायला एकदम सुंदर पौष्टिक असं आहे थालीपीठ. हे आपलं थालीपीठ खमंग खाण्यासाठी तयार आहे. लगेच खायचं असेल तर डिशमध्ये लगेच घ्यायचं. ती 2-3 करून घेते. उकडलं नाही तर असं पाणी घालायचं असतं वरती. हे तुम्हाला मुद्दाम दाखवते करून. किती कमी तेल लागतंय बघा. एकदा एवढं तेल लावलं की परत काही नाही. सगळ्या प्रकारची पिठं वापरून दुधीचं म्हणजे एकदम पौष्टिक असं थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे. तर हे मी कसं केलं, कुठची कुठची पिठं घातली, कृती काय काय केली, हा माझा व्हिडिओ
तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. हा अगदी पोटभरीचा नाश्ता आहे. नाश्त्याला करा, जेवणाला करा, कशालाही केलं तरी हा पोटभरीचा नाश्ता आहे. त्याच्यामुळे आणि हेल्दी आहे, काहीही यातलं बाधणारं नाही आहे. उलट भाजण्याचं थालीपीठ खाल्लं की आपल्याला ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना त्रास होतो. हे खाऊन काहीही त्रास होणार नाही. तेव्हा ही थालीपीठं म्हणजे नक्की करून तुम्ही बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.